हवा कोणाची रे, हवा आपलीच रे. हवा कोणाची रे या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स. नातं आपल्या मातीशी, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय, हॉटेल कारभोरवाडी. तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस. माजी नगरसेविका पल्लवी जाधव यांच्या मार्फत प्रभाग क्रमांक 6 मधील भारत कॉलनी येथील शिवतीर्थ उद्यान येथे महिलांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून धनश्रीताई सुजय विखे पाटील या उपस्थित होत्या. तसेच माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेविका वंदना ताठे, महिला अध्यक्ष प्रियाताई जानवे तसेच लीलाताई अगरवाल आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रभागातील महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी पल्लवी जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की सुजयदादा विखे पाटील यांनी प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळेच आम्ही प्रभागाचा विकास करू शकलो. यावेळेस देखील प्रभागातून सुजयदादा विखे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी धनश्रीताई विखे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. सर्वप्रथम तुम्ही सगळेजण आलात त्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. आता डॉक्टर सुजय विखे पाटील आपले खासदार पुन्हा एकदा खासदारकीच्या निवडणुकीसाठी तुमच्या समोर उभे आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आता तुम्ही सुशिक्षित वर्ग आहात, त्याच्यामुळे मला काही तुम्हाला खूप डिटेल सांगण्याची गरज नाही, पण एक वरवर सांगते की हे इलेक्शन कशासाठी आहे हे आधी जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की तुम्ही मतदान का बरं करणार आहात, कशासाठी करणार आहात, तुमचा उमेदवार तुम्ही का म्हणून या उमेदवाराला तुम्ही मतदान द्यायचं याचं फक्त मी थोडंसं तुम्हाला सांगेन. हे जे इलेक्शन आहे हे आपल्या जिल्ह्याचं किंवा महाराष्ट्राचं इलेक्शन नाही, हे भारताचं इलेक्शन आहे. आज दादांनी आपल्या विभागामध्ये जेवढे विकास कामं केलेले आहेत तर ते सगळे कामं आणि इथून पुढे जे जर दादा आपल्याला खासदार झाले तर अजून काही राहिलेले कामं, तर हे सगळे कामं विकास कामं झपाट्याने होण्यासाठी तसेच दादांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सगळ्यांनी आज ही बैठक आयोजित केली आहे. तरी सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. काही ह्या सर्वांच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, या नगरमधील सर्वात जास्त लीड आम्ही आमच्या भागातून देऊ एवढं मी आपल्याला आश्वासन देतो. आणि ते देण्यामागचं कारण पण आहे, सुजयदादांनी या भागामध्ये भरपूर निधी दिलेला आहे. या भागावर सुजयदादांचं विशेष लक्ष आहे आणि माता भगिनींसाठी मोदीजींनी जितकं काम केलं या आधीच्या कुठल्याही पंतप्रधानांनी काम एवढं केलं नसेल, एवढं काम माननीय पंतप्रधानांनी केलेलं आहे. सुजयदादांनी प्रत्येक प्रभागामध्ये निधी दिलेला आहे. आज आपण पाहतो खासदार कधी पहिले भेटत नव्हते, काय नव्हते, पण आज सुजयदादांनी प्रत्येक भागामध्ये येऊन आपल्या नगर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये निधी दिलेला आहे. आणि हे नगर कसं सुधरण, पुण्यात आणि जे संभाजीनगर आहे त्याच्याशी कशी आपल्याला हे कॉम्पिटिशन करता येईल यासाठी त्यांचं नियोजनबद्ध काम चालू असतं. ते अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आपण त्यांना निवडून द्यायचं आणि त्यामध्ये आपला वाटा सिंहाचा असला पाहिजे. आपण म्हणतो खारीचा वाटा, खारीचा नाही. आता निधी घेताना जर आपण जास्त घेतो तर आपण मतदान रूपी सुद्धा दान हे जास्तच दिलं पाहिजे. माझ्याकडे भरपूर बोलायला आहे, महिलांबद्दल भरपूर कार्यक्रम मोदीजी आणि सुजयदादांनी केलेले आहेत, म्हणून मी जास्त न बोलता आज महिलांचा कार्यक्रम आहे. आज महिलांना मोदीजींनी 50% आरक्षण दिलेलं आहे. खासदारांनी आपल्यासाठी भरपूर निधी दिला, तो आपण महापौर यांच्या प्रयत्नातून आमच्यापर्यंत पोहोचला. तर इथून पुढे बी दादा येणार याची गॅरंटी आहेच आपल्याला. तरी पण मी माझ्या माता भगिनींना सांगते, जेणेकरून आपल्या जवळ जे जे आपले नातेवाईक असतील किंवा अजून कुणी असेल तर त्यांना बी माझ्या वतीने सांगा की दादांना येत्या 13 तारखेला कमळाच्या बटन दाबून कसा विजय होईल याचा प्रयत्न जरूर आपण करावा. ही माझ्या परिवाराच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छिते की आपल्या पंतप्रधान मोदी झाले पाहिजे. मोदींनी आपल्याला भरपूर सुविधा व भरपूर योजना दिलेल्या आहेत. साधारणतः कन्या योजना, 60 वर्षातील महिलांना योजना, परत श्रावणबाळ योजना, अशा भरपूर काही योजना आल्या. तर यापुढे बी जर आपले पंतप्रधान झाले
तर भरपूर योजनांनो आपण महापौरांच्या माध्यमातून, आपल्या सुजयदादांच्या माध्यमातून व आमच्या माध्यमातून आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर उभे राहू, ही मी माझे बोलून 2 शब्द संपवते व माझ्या माता भगिनींना येत्या 13 तारखेला कमळाचं बटन दाबून सुजयदादांना विजयी करा ही नम्र विनंती करते. ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते. शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाईपलाईन रोड, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.